हाय, पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे पल्लवी. तर आज आपण बघणार आहोत मुळ्याचा चमचमीत असा पराठा. तर बघा किती छान असा टम्म फुगलेला पराठा आज आपण बनवणार आहोत आणि ते सुद्धा स्टफिंग केलेलं मुळ्याचा परोठा. तर चला एकदम सोप्या पद्धतीने हे कसं बनवायचं मी आज या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर चला मग बघूया याला कसं बनवतात. तर बघा त्यासाठी मी इथे एक मुळा घेतलेला आहे. त्याला चांगलं धुवून असं किसून घेतलेलं आहे. त्यानंतर याचं असं पाणी काढून घेतलेलं आहे. ह्या पाण्याचा उपयोग तुम्ही पीठ मळण्यासाठी सुद्धा करू शकता. तर चला याला काढून घेऊयात. तर हा मुळा आहे त्याला एका बाउलमध्ये असं काढून घेऊयात आणि यामध्ये मसाले घालूयात. हिरवी मिरची 2, धन्याची पावडर 1 चमचा, जिरा 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, हळदी पावडर आणि स्वादानुसार हिंग आणि मीठ आणि लाल मिर्च पावडर आणि धनिया म्हणजेच कोथिंबीर हे सगळं घालून आपल्याला 10 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे. तुम्ही यामध्ये चपातीचं पीठ घालून सुद्धा मळून घेऊ शकता. तर आज स्टफिंगचं दाखवणार आहे त्यासाठी याला साईडला बाहेर काढून ठेवूयात. तर 10 मिनिटांनी हे चांगलं असं मुरलेलं असतं. तर चपातीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. या प्रकारे मी पहिलाच मळून ठेवलेलं होतं आणि तर बघा गव्हाचं पीठ म्हणतात त्याला. तर गव्हाच्या पिठाचा असा गोळा करून पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि या प्रकारे आपल्याला अशी चपाती बनवून घ्यायची आहे. तर बघा गोल अशी तुम्ही चपाती बनवून घेऊ शकता. तर या प्रकारे आपण चपाती बनवून घेऊयात. तर खूपच सोप्या पद्धतीने आणि कुणालाही पहिल्या वेळेसच हे बनवता येईल असं मी दाखवत आहे. तर बघा ह्या चपातीवर आपण हे मुळ्याचं बॅटर असं घालून घ्यायचं आहे या पद्धतीनं आणि ह्याचे चारही बाजू जे आहे ते या प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत. म्हणजेच सगळ्या साईडला हे जे मुळ्याचं बॅटर आहे चांगलं लागून घेतं. तर याला पिठामध्ये असं घालून बुडवून घ्यायचं आहे आणि परत याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. म्हणजे चौकोनी आकारमध्ये आपल्याला हे परोठा बनवायचे आहेत. म्हणजेच सगळ्या साईडला हे जे मुळ्याचं बॅटर आहे सगळीकडे कडेपर्यंत लागतं. तर तवा गरम झालेला आहे आणि यामध्ये आपण हे घातलेलं आहे परोठा. तर चला तुम्ही याला तूप, लोणी लावून किंवा तेल लावून असं भाजून घेऊ शकता. तर लो फ्लेममध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. थोडंसं वरून तेल लावून घेते आणि याला पलटून घेऊयात. तर बघा किती छान असा सुरेख कलर आलेला आहे. तर खूपच छान लागतात गरमागरम. तुम्ही मुळ्याचे परोठा जरूर बनवा आणि मुलांना डब्याला वगैरे द्या. मुलांना खूपच आवडतील. तर बघा या प्रकारे दोन्ही साईडला आपण याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील. तर बघा बोलता बोलता दुसरा परोठा सुद्धा इथे असा बनून तयार झालेला आहे. तर चला याला पण आपण भाजून घेऊयात. तर असं एका साईडला तेल लावून तुम्ही याला असं भाजून घेऊ शकता. तर बघा किती छान असे परोठे आपले छान बनतात आणि ही फुगतात सुद्धा छान. तर बघा टम्म फुगलेला पराठा बघितला तर मुलांना खूपच छान वाटतो आणि खावासा वाटतो. तर बघा या प्रकारे तुम्हीही बनवा आणि गरमागरम तुपाबरोबर, लोणच्याबरोबर, टमॅटो केचप बरोबर किंवा सॉस बरोबर तुम्ही मुलांना हा खायला देऊ शकता. तर बघा किती छान असा बनलेला आहे ना. तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना. तर बघा या प्रकारे तुम्ही बटाट्याचा आणि कांद्याचा, पनीरचा स्टफिंग परोठा या प्रकारे बनवू शकता. जर भाज्या उरलेल्या असतील तर तुम्ही याचाही असं स्टफिंग करून असे परोठे बनवू शकता. कुणाला माहीतही होणार नाही की तुम्ही उरलेल्या भाज्यांचा असं परोठा बनवलेला आहे. तर बघा या प्रकारे मी इथे एकावर एक असे परोठे बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही असे परोठे बनवून घ्या. तर बघा किती छान असे फुलत आहेत ना. तर बघा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर यापेक्षा सुद्धा जाड परोठे बनवून घेऊ शकता. स्टफिंग जरासं जास्त यूज करायचं आणि असे जाड आणि कुरकुरीत तुम्ही जर परोठा बनवला तर गरमागरम खूपच छान लागतो. तर चला असे सगळे परोठे बनवून झालेले आहे. त्याला प्लेटमध्ये
आपण गरमागरम असं सर्व करून घेऊयात. तर तुम्ही लोणच्याबरोबर याला खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा याला देऊ शकता. तर एक वेळेस तुम्ही हे जरूर बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा. आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील. आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या ह्या रेसिपी पहिल्याच वेळेत तुम्ही जरूर बनवू शकाल. तर तुम्हीही बनवत राहा, खात राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.